नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे 20 एप्रिल 2025 आणि मी चाललो आहे आज ज्योतिबाच्या दर्शनाला. त्या तर मी कोल्हापूर स्टँडला तिथून कोल्हापूर एस स्टँडवरून सगळ्यात इझी आहे ज्योतिबा. मला जर 5 मिनिटात एक ज्योतिबा डोंगर. एक तिकीट कितीला पर पर्सन? 31 रुपये. 36. काय करावं ब्लॉग बनवतो. ब्लॉग हां ठीक किती रुपये? हां बरोबर आले. तुमचं नाव काय? सर्जेराव सोनार. सांग फलर ज्योतिबाच्या नावानं सांग फलर. हे नाव तुझं मोठं देवा, कीर्ती तुझी भारी, अंक तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी. अरे कृपा करी माझ्यावरी, हा केला तुझावर. मित्रांनो, जसं तुम्ही पाहता मंदिराच्या एकदम आखेच्या अंतरावर ज्योतिबा डोंगर एसटी स्टँड आहे. तर तुम्हाला वर आल्यावर मंदिरापर्यंत जाण्यासाठी जास्त काही स्ट्रगल लागणार नाही. आरती तुम्हाला फक्त 2 मिनटं घालायचं आहे. जसं की तुम्ही इथं पाहू शकता. बरोबर तुम्हाला इथून महालक्ष्मीला जाण्यासाठी पण प्रायव्हेट जीप्स वगैरे मिळतात. जर तुम्ही महालक्ष्मी, बाळूमामा किंवा अजून शाहू महाराजांचा वाडा वगैरे जर इथून एक्सप्लोर करणार असाल तर हे प्लेस वेलून गुड. तर आपण मंदिराचं इथं पोहोचलो. त्या पुढचे दृश्य आहेत. हा जो मित्रांनो तुम्ही जो परिसर बघताय याला वाडी रत्नागिरी या नावाने ओळखलं जातं. मंदिराच्या आजूबाजूचा जोही परिसर आहे गुरुजींच्या घरी पोहोचलं. ऑलरेडी माझ्या आधी पण इथे भक्त येऊन गेलेले दिसत आहेत मला. घर यांचं एकदम सुंदर आहे. मंदिराच्या एकदम जवळ एकदम सौभाग्य मिळतं असं. वर 3ऱ्या मजल्यावर जायला कुठं नाही तिथून. एकदम सुंदर परिसर आहे. आणि इथे असते जर फ्रेश वगैरे व्हायचं स्टेईंग रूम म्हणता तुम्ही. तर ठीक आहे मित्रांनो, मी पहिलं फ्रेश होऊन घेतो आणि आपण चालू करूया पुढच्या ब्लॉगसाठी. तोपर्यंत मित्रांनो मी झालो दर्शनासाठी तयार. आता आपण दर्शन घेण्यासाठी निघणार आहे इथून. तर पुढील तुम्हाला मंदिर मी जेवढं जास्तीत जास्त दाखवता येईल तेवढं या ब्लॉगमधून दाखवणार आहे. आतून काहीतरी परमिशन नाही आहे मंदिराच्या आतून शूट करण्याची. तरी जितकं जास्तीत जास्त आतमधील मूर्त्यांचे फोटो वगैरे जर क्लिक करता आले तर मी ब्लॉगमध्ये अपलोड करून टाकेन. तर चला पुढे बघूया. तर मित्रांनो मी चालू इथून पुढे मंदिराच्या दिशेने. इथून आपल्याला उतरायचं आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो पुढून रस्ता कसा येते. बघा मित्रांनो, पण आपल्याला दिसतंय मंदिराचा कळस. आलो देवा घेऊन मनी भोळा भावर, देवा गोड माझी मोठं मागण नाही तुझी हावर. बापावानी माया तुले कराला रे.
1:35 झालेत. 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. ऑलमोस्ट 1.5 तास झाला आम्ही रांगेत उभे, अजून 1.5 तास लागणार आहे तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलंय. हे आपले मानखटावमधले मित्र आलेत, हे एवढं एन्जॉय करतायत ना, त्यांच्याकडे बघून ना थकवा जाणं तरी वेळ कसा जातोय ते सुद्धा समजत नाही. मी शिव काजल मी जीव काजल म्हणतात. काजलचा फॅन आहे. ज्योतिबाच्या नावानं हो व्यवसाय काका इकडे आहे ना. किती जण आहे आपण? पासवर्ड कसं जाऊ किती आहे घ्या ना. खायचे का अरे घे मला लहानपणीची आठवण आमची मम्मी मला रुपये देते. दे जोपर्यंत आहे तोपर्यंत. हरली काय होती अजून राहिले कोण? मला तर द्या. आम्ही लहान होतो ना 30 रुपये. मी बोलतोय ना. अजून कोण राहिलं? 2 घ्या कोण तर. ही जी पेप्सी आहे ना, जी आपल्या कोल्ड्रिंकवाली पेप्सी आहे, त्याच्या 100 पट ही पेप्सी माझ्या मते तर बरी असते. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे नाव तुझं मोठं देवा, कीर्ती तुझी भारी, टंका तुझा ऐकून गाणं तुझ्या दारी. अरे कीर्तनारी माझ्यावर हाकेला तुझावर. हे भाल्या तर ज्या प्रकारे तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिला, आजचं आपलं हे ज्योतिबा देवदर्शन सक्सेसफुली कंप्लीट झालं आहे. जर तुम्हाला जर आत्ता हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.